आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। अंध, अनाथ, अपंग, HIV ग्रस्त, कुष्ठरोग वसाहतीतील तसंच झोपडपट्टी भागातील एकूण 325 मुलामुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। गेल्या 10 वर्षांपासून आस्था रोटी बँक विविध सामाजिक उपक्रम राबवत असून दररोज अन्नदान सेवा देखील सातत्यानं सुरू आहे। यंदाही सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक मदतीचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याच्या वाटपाचा शुभारंभ झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, आस्थाचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, उद्योजक कौस्तुभ करवा, ॲडव्होकेट साधना संघवी, युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अरुंधती गवळी भोसले आणि वीर तपस्वी हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला। शिक्षणामुळेच उज्ज्वल भविष्य घडतं असं मत त्यांनी व्यक्त केलं। मला कसं मी मोबाईलच्या पालकांना जास्त बोललो पण त्यांनी मला आमच्या सरांनी सांगितलं मोबाईल शक्यतो घेऊन पण तो कमीत कमी कसा वापरता येईल असं माझं तुम्ही सांगितलं मोबाईल पोलीस आहे तर आपण त्यांचा मोबाईल मुला यूज करता मुलांना पण त्या मोबाईलची बॅटरीची चार्ज आहे संध्याकाळी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस बॅटरी उतरलेली असते। हा उपक्रम माजी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला। तसंच यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ, पुष्कर पुकाळे, सत्यम सोलापूरकर, अविनाश माथरला, अंबादास पोतन, ज्योत्स्ना सोलापूरकर, संगीता छंचुरे, सविता जोशी, अनिता तालीकोटी, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, सुरेखा पाटील आणि विजय छंचुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केलं तर मनोगत छाया गंगणे यांनी व्यक्त केलं। विनोद भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले।